बातमी बीडमधून आहे। बीड शहरातील भाजी मंडई परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली एका वृद्ध महिलेसोबत अमानुष वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला। नगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख मुन्ना गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे, तर स्वच्छता विभाग प्रमुख गणेश पगारे यांच्यावर निलंबन आणि शिस्तभंगाची कारवाई झाली। अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान वृद्ध महिलेने विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्यासह निर्दयी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आजींचा जेवणाचा डबा देखील कचऱ्यात फेकून दिलेला। हा सर्व प्रकार व्हिडिओतनं समोर आल्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला। यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि दोघांवर कारवाई झाली आहे। या प्रकरणी पालिकेकडून आता सारवासारव केली जाते। तर बीडमध्ये शेतकऱ्याचा भाजीपाला कचऱ्यात फेकल्याच्या घटनेवरून सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही 2 वेळचं खाताय आणि त्याचाच भाजीपाला कचऱ्यात फेकताय, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केलाय। अन्नदात्याशी जे लोक अशा पद्धतीने वागलेले आहेत त्यांना नुसतं नोकरीतून काढून भागणार नाही, तर अशांना खऱ्या अर्थानं जेलमध्ये टाकायला पाहिजे। अरे, शेतकऱ्याच्या जीवावरती तुम्ही 2 टाइमचं खाता आणि चालायला बोलायला लागता, याचं कुठेतरी भान असणं गरजेचं आहे। आज शेतकरी खऱ्या अर्थानं चारी बाजूनं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।